कोल्हापुरातील जयंती नाल्यातील प्रदूषित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्यानं पंचगंगा प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। पंचगंगा प्रदूषणाबाबत आज जयंती नाल्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण बचावासाठी कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी होणार होती। मात्र या पाहणीला महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दांडी मारली। 2 दिवसांपूर्वी हरित लवादाने पंचगंगा प्रदूषण प्रकरणी कोल्हापूर महानगरपालिकेला 38 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय। असं असतानाही महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना याचं गांभीर्य असल्याचं दिसून येत नाहीये। या वाढणाऱ्या पंचगंगा प्रदूषण प्रकरणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी तक्रार नोंदवली आहे। त्यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। पंचगंगा नदी ही करवीर नगरीची ही जीवनदायी आहे, परंतु पंचगंगा नदीकाठी असणारे अनेक गावं इचलकरंजीपर्यंत कुरुवांपर्यंत ही या पाण्यावर अवलंबून आहेत। परंतु काय वस्तुस्थिती आज अशी झाली आहे की या नाल्याला जोडणारे सर्व नाले, कोल्हापुरातले 12 नाले, प्रत्येक गावातले नाले या पंचगंगाला मिळालेले आहेत। त्यामुळं अक्षरशः पंचगंगा नदी ही गटारगंगा झालेली आहे। याबाबत माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयानं निर्देश पण दिलेले आहेत, परंतु पुणे विभागीय आयुक्त, कलेक्टर, महानगरपालिका आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळं उद्या लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। हे बघता तुम्ही काळं कुट्ट पाणी सगळं मैला मिश्रित आहे। रक्तसुद्धा यामध्ये अनेक जनावरं कापलेलं रक्तसुद्धा या पाण्यात आहे। हेच पाणी जे कोण मांसाहारी नाही आहेत त्यांनासुद्धा हे पाणी प्यावं लागतं, हे जी दुर्दैवी आहे। त्यामुळं काल आम्ही आलो होतो पण अधिकारी कोणी हजर नव्हतं, प्रदूषण मंडळाचे अधिकारी फक्त हजर होते। आज जिल्हाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदारांना पाठवलं, महानगरपालिकेचा सक्षम अधिकारी इकडे यायला तयार नाही, फिरकायला तयार नाही। त्यामुळे मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि कोर्टाच्या निदर्शनास पण ही बाब आणून देणार आहोत, कारण यांना काही घेणारच नाही। या पंचगंगा प्रदूषणामुळं NGTनं 38 कोटी रुपयाचा काल दंड केला आहे। या दंडापोटी काल कोल्हापूर महानगरपालिकेचा पर्यावरण अधिकारी याला निलंबित केलेला आहे। निलंबित करून चालणार नाही किंवा दंड भरला तर तो आमच्या टॅक्स पैशातनं जाणार आहे। या अधिकाऱ्यांच्या पगारातनं हे पैसे कट व्हायला पाहिजेत, तरच ह्यांना खऱ्या अर्थानं अक्कल येईल असं मला वाटते। बाबतचा काल आजचा अहवाल हा आम्ही पंचनाम्यातनं रेकॉर्डवर घेऊ आणि ह्याबाबतचं सगळं मान्य उच्च न्यायालय यांच्यासमोर वस्तुस्थितीचा हा पंचनामा आम्ही समोर आणू आणि त्या पुढे काय न्यायालय न्याय देतं हे आपल्याला सांगू। त्यानंतर प्रदूषण महामंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं। आता पाहणी करण्यासाठी आलो जयंती नाल्यामध्ये पाण्याचा ओव्हरफ्लो दिसत आहे। कचरा काढण्याचं वगैरे काम महानगरपालिकेकडनं चालू आहे, पंपिंग पण चालू आहे। पण महानगरपालिकेच्या जे फडके पाटील आहेत त्यांनी सांगितले की कालच्या थोड्याशा पावसाच्या ह्याच्यामुळं ओव्हरफ्लोचं प्रमाण झालेलं आहे, तर पाणी ओव्हरफ्लो होऊन जात आहे नदीमध्ये। पाणी जे नाल्याला जातं आहे ते नदीला मिसळणारेच आहे, पण काही धोकादायक वगैरे हे आता मी तसं काय सांगू शकणार नाही। ओव्हरफ्लोविषयी कसं आहे, ओव्हरफ्लोच्या आपल्या जसे वापर पाण्याचा वगैरे असतो तसा आपल्या सकाळच्या दरम्यान वापर पाण्याचा असतो, त्यामुळं पाऊस प्लस वापर हा दोन्हींच्या ह्याच्यामुळं ओव्हरफ्लो असू शकतो। कारण काल आम्ही होतो, काल ओव्हरफ्लोचा वगैरे तसा हे नव्हता इथं नाही। आता पुढच्या कारवाई म्हणजे आपल्या कोर्टात पण आपले हे केसेस चालू आहेत, त्याच अनुषंगानं जे आता काय आपण म्हणजे आलेलो आहे व्हिजिट ते, कारण कोर्टानं दिलेले निर्देश वगैरे जे आहेत की त्यांनी नाले अडवून त्याचं ट्रीटमेंट वगैरे करणं, तर ट्रीटमेंटचे 76 MLD, 17 MLD आणि 4 MLDचा नव्यानं चालू झालेलं आहे। त्या अशा प्रकारे चालू आहे। अजून पुढच्या ह्याच्यात 6 MLD ह्याच्यामध्ये आपल्या दुधाळीला वगैरे आहे, तर ते आणि अजून त्यांना करणं अपेक्षित आहे। कारण कसं आहे, पाण्याचा वापर वाढलेला आहे। पूर्वीचा पाण्याचा वापर आता राहिलेला नाही, तर आता पाणी वाढत चाललेलं आहे आणि ट्रीटमेंट कमी पडत आहे। कोर्टानं म्हणजे आपली ॲक्च्युली कसं आहे, सगळे पाणी जे आहे हे ड्रेनेज व्यवस्थेनं जोडलं गेलं पाहिजे STPला, पण ड्रेनेज व्यवस्था कोल्हापूरमध्ये 100% नाही आहे। त्यामुळे जे नाले आहेत नाल्यामध्ये ड्रेनेज येतं, तर ते नाले अडवून त्याचं ट्रीटमेंटकडं जाणं अपेक्षित आहे। पण जी आत्ता सध्याची महानगरपालिकेकडे ट्रीटमेंट फॅसिलिटी आहे ती कमी आहे।